नवी मुंबई पोलिसांनी कोपरी गावात गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत तब्बल 1,36,00,000 रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे। 34 वर्षीय विक्रम सिंग अमर सिंग या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून 200 ग्रामपेक्षा अधिक ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले। मागील काही दिवसांपासून ड्रग्ज विक्रीबाबत मिळालेल्या सततच्या माहितीनंतर अंमली पदार्थ विभागाने या परिसरात सापळा रचला। चौकशीत उघड झाले की हे ड्रग पंजाबमधून रेल्वे आणि ट्रकद्वारे महाराष्ट्रात आणले जात होते आणि यानंतर नवी मुंबईसह राज्यातील विविध भागात तरुणांना विकले जात होते। एक आरोपी अटकेत असला तरी या रॅकेटमध्ये अनेक जण सामील असल्याचा संशय असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ड्रग मुक्त नवी मुंबई हे अभियान सुरू असतानाही अशा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नशामुक्त नवी मुंबई या अभियानाअंतर्गत मागील काही दिवसांमध्ये आपण आमच्या एएनसी युनिटने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी एनडीपीएस द्रव्य आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। 19 तारखेला असंच विक्रम सिंग अमर सिंग वय वर्ष 34 मूळचा राहणारा पंजाब याच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी 271 ग्रॅम उच्च दर्जाचं हेरोईन मिळून आलेलं आहे, ज्याची बाजारातलं मूल्य 1,35,90,000 रुपये आहे। यामध्ये असं प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे हेरोईन पर्टिक्युलरली पंजाब या ठिकाणून आणण्यात येत होता आणि नवी मुंबईमध्ये या ठिकाणी सप्लाय करण्यात येत आहे। आमचे तपासी अधिकारी PI निगडे की पंजाब वरून हे हेरोईन कोण पुरवत होतं याबाबत अधिकचा तपास करत आहेत। प्राथमिक तपासामध्ये 7 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत आणि पुढील तपास याचा PI निगडे हे करत आहे। नवीन महाराष्ट्र शासनाने केलेल्या अमेंडमेंटनुसार याला मकोकाचे सेक्शन लावण्याची सुद्धा चाचपणी आम्ही करत आहोत। घ्यायचं